खूप आरूस आहे म्हणून का? गुड मॉर्निंग. तू काय घेऊन आला बाहेरून? कोणासाठी? खरं दे, नीट द्यायचा. थँक्यू. आरुने बघा माझ्यासाठी काय आणलंय बाहेरून. मगाशी देत होता तो, पण त्याला मी बोलले की व्हिडिओ काढू दे. सगळ्यांना गुड मॉर्निंग बोल. गुड मॉर्निंग. बाय म्हणतात का? बाय म्हणतात का? गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. मग फटके देऊ का मी? नगरला काय काम आहे? बोल ना गुड मॉर्निंग. नीट नीट. गुड मॉर्निंग. नमस्कार. हात जोडून हात जोडून हात जोडून हात जोडून. पाल कुठे? कुठे आली? नाही आली पाल बिल, काय नाही आलं. काय चाललंय? कुठे फिरायला चालला? बघू तुझं काय? तुझं कुपन आणायचं चाललंय? फ्रेंड्स, इकडे बघा मी शेपूची भाजी बनवते आणि भाजी जरा पिवळी पडली, पण म्हटलं इतकी पण नाही अशी पिवळी पडली की आपण फेकून देऊ शकतो, अशी इतकी नाही झाली, म्हणून म्हटलं करून घ्यावी. नको नाच करायला म्हणून बनवते. आरू गेलाय इकडं, आज रेशन भेटतं ना, तर तिकडं आत्यासोबत रेशन आणायला गेलंय आणि त्यांनी स्पायडरमॅनचे कपडे घातले बघा. गेलाय तर बघा आजचा दिवस कसा जातोय ते. तर हा वुडन ट्रे आणि ही तेलाची काचेची जी बॉटल आहे ना, हे किचन झाल्यावर यूज करायची इच्छा माझ्या मिस्टरांची होती, म्हणजे माझ्या आहोंची होती. त्यासाठी मी हे ऑनलाईन मागवलं होतं आणि खरंच खूप छान आले बघा. तर इकडं मी ते धुवायचं होतं, मला जरा खूप खराब झालेलं ते एका कोपऱ्यात होतं, धूळ बसलेली त्याच्यावर जरा. तोपर्यंत हा स्पायडरमॅन आला आणि त्याला बघा हात धुवायचा होता आणि तोंड धुवायचं होतं. तर बघा कसा आला आहे. आरू झाल्यापासून ना कोणतं काम मी हातात घेतले आणि ते पटकन झाले असं काय कधी झालंच नाही, म्हणजे आजपर्यंत. ते काम करता करता त्याचं चार पाच वेळा तरी मध्ये मध्ये सारखं काही ना काही असतं. आणि आत्ता पण बघा ते झालं. त्याला मी बोलले की ते शेरडांना खायला टाक, आंब्याची सालं, म्हणून त्याच्याजवळ दिली. आणि हे बघा वुडन ट्रे आहे. हा ट्रे मला 120 रुपयांना भेटला आहे ऑनलाईन आणि खूप छान आहे. तुम्ही बघताय माझ्या व्हिडिओमध्ये, खूप छान क्वालिटी आली. त्याचा कलर पण खूप छान आहे आणि मी त्याला हाताने चोळते तरी त्याचं लाकडाचे जे छोटे छोटे कण असतात वरती आलेले, ते अजिबातसुद्धा निघत नाहीत किंवा काय नाही. आणि खूप छान आलेलं, एकदम स्मूथ आहे, अजिबात हाताला लागणार असा तो ट्रे नाही आहे. आणि खरंच तुम्ही ऑनलाईन हा घेऊ शकता, खूप छान आलं. 120 रुपयांना अवघा फक्त भेटला आहे मला. ह्याच्यामध्ये मी आपण चमचे वगैरे ठेवतो, ते एक कप आहे माझ्याकडे ज्यात मी चमचे वगैरे ठेवते. तर तो कप, ऑइल बॉटल आणि जे सॉस वगैरे काय असतं किंवा जेवण करताना आपण जे मिठाची बरणी वगैरे घेतो छोटीशी, ती मी याच्यामध्ये ठेवते. तर हे प्रॉडक्ट मी मिशोवरून मागवले आणि तुम्ही मागवू शकता, खूप छान आहे. आणि पुढचं जे ऑइल बॉटल, ही जी ऑइल बॉटल आहे ना, ही ऑइल बॉटल एक नाही आहे, असे मी म्हणजे कॉम्बोमधून मागवले. 2 ऑइल बॉटल, 4 छोटे छोटे जे बरण्या असतात ना, ज्याने आपण मीठ, मसाला किंवा चिली फ्लेक्स, ऑरिगॅनो अशा गोष्टी ठेवू शकतो. अशा छोट्या साईजमध्ये मला त्या 4 बरण्या, 2 मोठ्या बॉटल, त्याचे जे 3 झाकण एक्स्ट्रा भेटलेत आणि शिवाय त्याच्यामध्ये तेल ओतायला ऑइल डिस्पेन्सरसुद्धा आहे. आणि एवढं सगळं मला फक्त 248 रुपयांमध्ये भेटले आणि खूप छान आहे. या बॉटलची क्वालिटीसुद्धा खूप छान आहे. ह्यांची खूप इच्छा होती की तू ते मागव, म्हणून ही बॉटल मी मागवली. आणि ही बॉटल मी रोजच्या यूजसाठी
म्हणजे रोजचं जेवण बनवताना नाही यूज करत. फक्त बेसनपोळी, कटलेट वगैरे आरूला काही छोटं मोठं बनवायचं असेल तरच यूज करते. नाहीतर आपलं डेली यूज आपली ही जी किटली असते तेलाची तीच आम्ही यूज करतो. कारण सकाळची खूप घाई असते आणि याच्यामधून तेल हे व्हायला म्हणजे यायला खूप वेळ लागतो. त्याच्यामुळे मग कधीच मी यूज करते. आणि याचा मी जे हे प्रोडक्ट मागवलेलं त्याचा व्हिडिओ आहे माझ्याकडे. तो पण मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करेन की मला या बॉटलसोबत काय काय गोष्टी भेटल्यात ते. तर ह्या बॉटलमधलं तेल ना 8-15 दिवस झालं संपलं होतं. त्याच्यामुळे मग मी म्हणजे आमचा गॅससुद्धा संपला 15 दिवस झाले आणि आम्ही चुलीवरच करतो आहे. आणि त्या बॉटलला म्हणजे त्या बॉटलचा यूज होतच नाही आहे. त्यामुळे मी त्याच्याकडे जरा दुर्लक्ष करत होते. पण धुळीमुळे खूप खराब झाली होती. त्यामुळे मग ते वॉश करायला काढले बॉटल्स वगैरे. आणि आता किचन वगैरे आवरून झाल्यावर इकडं स्पायडरमॅनचं आणि माझं चाललं आहे फरशी पुसायचं. त्यासाठी मी पाणी घेतले आणि माझ्या आधी तोच जास्त घरकामात सक्रिय असतो बघा. तर मी आताशी पाणी घेतले आणि घरच थोडंसं इकडचं तिकडचं आवरते. तोपर्यंत यांनी फरशी पुसायला सुरुवात केली आहे बघा. स्पायडरमॅन हां फरशी पुसायला एवढी ताकद लागते का तुला? मग आता कसं? फरशी पुसायला शिकवतो का त्यांना तू? बर. आवरा आवरा पटापट आवरा. मी पण येणार आहे. आवरा तुम्ही पटापटा. नाही तिकडचं घेतलंय मी पुसून. इथलं हां इथलं पुसतो. आव जाऊ बोलता आम्हाला तुम्ही. बर. काय चाललंय? तर इथं बनवते मी मामांसाठी डबा आणि त्यासाठी कांदा चिरते. आणि माझा सगळा स्वयंपाक वगैरे बनवून झाला. आणि बनवून झाल्यावर मग हे कामावरून आले आणि मला बोलले की मी चिकन आणतो आहे आणि माझ्यासाठी चिकन बनव ग्रेव्हीतलं. मग मी त्यांच्यासाठी चिकन वगैरे बनवलं. आणि माझ्याकडे स्टँड नाही त्यामुळे मग मी व्लॉग घ्यायच्या जास्त भानगडीत नाही पडत. कारण असंच होळीच्या दिवशीचा मी व्लॉग घेत होते. तेव्हा रांगोळी काढताना रांगोळीला टेकवून माझा म्हणजे रांगोळीचा मोठा एक पुडा होता त्याला टेकवून मी माझा फोन ठेवला होता. आणि आरू गाडी खेळत होता तर चुकून रिमोट कार खेळत होता आणि त्याचा चुकून धक्का लागला आणि माझ्या आयफोनचं स्क्रीन गार्ड फुटलं होतं. आणि त्यामुळे मग मी जास्त रिस्क नाही घेत. आणि चुलीवर स्वयंपाक असतो बाहेर मग लाकूड म्हणजे सरपण इकडं तिकडं चुलीत घालताना व्यवस्थित फोनला धक्का लागला, फोन पडला. त्याच्यामुळे मग स्वयंपाक वगैरे करताना मी जास्त व्हिडिओज नाही घेत. आणि त्यामुळे माझे स्वयंपाक करतानाचे व्हिडिओज तुम्हाला दिसत नाहीत. आणि ते बघा रात्री पण मी चिकन वगैरे बनवलं आणि इकडं मी स्वयंपाक करते तेव्हा माझं बाळ झोपलं होतं. आणि व्हॉईस ओव्हर करताना मी बोलले की माझ्याकडे स्टँड नव्हतं. आणि स्टँड कशाचं तर राहूनच गेलं सांगायचं. आपण शूटिंग काढताना फोन ज्या स्टँडला लावतो ते फोनचं स्टँड नाही माझ्याकडे. त्याच्यामुळे मग मी फोन इकडं तिकडं ठेवून शूटिंग नाही काढत. तर इथं माझं स्वयंपाक वगैरे झाल्यावर डायरेक्ट जेवणाचा व्लॉग घेतला आम्ही. आणि इथे बघा इकडं मी चांगलं मस्त चिकन बनवलं आहे आणि ह्यांना वाढलं. आणि अण्णा खात नाहीत वशाट म्हणजे खातात पण थोडंसं त्यांनी पाळलं आहे काहीतरी. त्याच्यामुळे त्यांना व्हेज, मामांनासुद्धा व्हेज केलं होतं. तर आजचा व्लॉग कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा.